पुणे महानगरपालिकेत नोकरी लावून देतो असं सांगून तब्बल 67 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। या संपूर्ण प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी याबाबत महापालिकेच्या शाळेतील निवृत्त मुख्याध्यापकांसह 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। आता नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात। तर खडकवासला परिसरात राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाची 2 वर्षांपूर्वी संजय भालेराव नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली होती। भालेराव यांनी पुणे महानगरपालिकेत नोकरी लावून देतो असं या तरुणाला सांगितलं। त्यानंतर फक्त या तरुणालाच नाही तर त्याच्या इतर मित्रांनाही महापालिकेत सेवक, हवालदार आणि पर्यवेक्षक पदावर नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवलं। या 5ही जणांकडून वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 67 लाख रुपये घेण्यात आले। यामुळे या 5 जणांची फसवणूक झाली। पण इथे महत्वाची गोष्ट अशी आहे की नोकरी लावण्यासाठी महापालिकेच्या शिक्के आणि अधिकाऱ्यांच्या सह्या असलेली वैद्यकीय तपासणीची पत्रही देण्यात आली। यानंतर या 5 जणांची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली। त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले आणि महापालिकेचे शिक्के आणि अधिकाऱ्यांच्या सह्या असलेले बनावट आदेशही देण्यात आले। म्हणजे सगळं खरं असल्याचं दाखवण्यासाठी ही सगळी पत्र तयार करण्यात आली। या आदेशाच्या आधारे संबंधित तरुण महापालिकेत कामासाठी गेला। मात्र तिथे गेल्यानंतर हे आदेश बनावट असल्याचं त्याच्या लक्षात आलं। त्यानंतर याने भालेराव आणि इतरांकडे पैसे परत मागितले। मात्र पैसे परत करण्यास या लोकांकडून टाळाटाळ करण्यात आली। काही दिवसांनी महापालिकेत नोकरीच्या आमिषाने आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर या तरुणाने सिंहगड पोलिसांकडे तक्रार दिली। या तक्रारीवरून संजय अनंत भालेराव, शिवानंद बाळासाहेब पाटील, अमित दारवटकर, आनंद लोंढणवार आणि अमित सुहास देशपांडे या 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। यातील संजय भालेराव हे महापालिकेच्या शाळेतील निवृत्त मुख्याध्यापक आहेत। या प्रकरणाचा आता संपूर्ण तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भूपेश साळुंखे करतात। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सरकारी नोकरीच्या आमिषाला बळी पडून या 5 जणांनी तब्बल एकूण 67 लाख रुपये गमावले आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे ही संपूर्ण फसवणूक करण्यात आल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला। आता या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून आणखी कोणाची भूमिका समोर येते किंवा आणखी कोणी समोर येत आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या फसवणुकीमागे आणखी काही लोक आहेत का हे तपासानंतरच स्पष्ट होईल। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी याबाबत आम्हाला कमेंट करा। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिव्हिक मिरर, पुणे।